मित्रांनो, मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवलेला आहे की तुम्हाला शेअर मार्केटबद्दल काय आयडियाज नाही आणि नेमकं शेअर मार्केट म्हणजे काय आहे याच्याबद्दल तुम्ही कन्फ्युज आहात. तर काही लोकांना असं वाटत असतं की शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे हे जुगारीचा प्रकार आहे. शेअर मार्केट म्हणजे एक सट्टा गेम आहे, त्याच्यामध्ये फक्त लॉस होतं आणि एनी टाइम 80% लॉस होतो, कधीतरी बिगेस्ट प्रॉफिट होतो. तर डेफिनेटली असं काही नाही. शेअर मार्केट हा सट्टा मार्केट नाहीये. शेअर मार्केट एक बिगेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे. शेअर मार्केटमध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकता, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि हा तुमच्या इन फ्युचरसाठी बेस्ट ऑप्शन आहे शेअर मार्केट. सो मला त्या लोकांना हेच म्हणायचं आहे की जे लोकांची अशी विचारधारणा आहे की शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची पण असे काही रिस्क आहे, तर डेफिनेटली मला त्या लोकांना हेच म्हणत की शेअर मार्केटमध्ये रिस्क वगैरे असं काही नाही. शेअर मार्केट हे प्रॉफिटचा सौदा आहे आणि शेअर मार्केटमध्ये तुम्ही डेफिनेटली इन्व्हेस्टमेंट करू शकता. फक्त एवढंच की कुठलीही गोष्ट डायरेक्टली जाणून घ्यायची असेल तर त्याचे डावपेच जाणं जरुरी असतं. कारण मला एवढंच म्हणायचं की शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर तुम्हाला योग्य अनालायसिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्हाला ना त्याच्याबद्दल मार्गदर्शन योग्य मिळालं म्हणजे तुम्ही त्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर शेअर मार्केटमध्ये जाण्याआधी अगोदर तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्याच्याबद्दल अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. शेअर मार्केटमध्ये शेअर कसे परचेस करायचे, शेअर कसे सेल्स करायचे, हे सगळ्याबद्दल सर्व काही तुम्हाला माहिती असणं महत्त्वाचं असतं. आणि ज्यावेळेस तुम्ही शेअर मार्केटमध्ये अर्निंग करायला लागतात त्यावेळेस तुम्हाला एक्सपिरियन्स की शेअर मार्केटमध्ये तुम्हाला मंथली इयर्सली किती प्रॉफिट होत आहे आणि तुम्हाला किती रिटर्न्स मिळतात, तुम्हाला किती डेली प्रॉफिट होते. आणि शेअर मार्केटमध्ये असे खूप सारे ऑप्शन्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करू शकता, इंटरडेमध्ये तुम्ही डेली ट्रेडिंग करून देखील तुम्ही अर्निंग करू शकता. तर असे खूप सारे ऑप्शन्स आहे नाही. आणि आता पहिल्यासारखं नाही की तुम्हाला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, तुम्हाला स्टॉक एक्सचेंज ऑफिसमध्ये जावं लागेल आणि ते शेअर बाय करावे लागतील, शेअर सेल करावे लागतील. आता खूप इझी डिजिटल वर्ल्ड झालेलं आहे, त्याच्यामुळे सर्व काही ऑप्शन्स इझिली झालेले आहेत. तर तुम्ही घरी बसून सुद्धा डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. तर डीमॅट अकाउंट तुम्हाला कुठल्या ब्रोकरचं हवं आहे हे फुली डिसाईड तुमच्यावर असतं. तर तुमच्यासाठी आता सगळे काही ऑप्शन्स इझी आहेत. तुम्ही घर बसल्या डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. आणि जर तुम्हाला एखादा कोणतरी चांगला ब्रोकरचं डीमॅट अकाउंट हवं असेल तर माझ्याकडे ऑप्शन्स आहे. तुम्ही शेअर खानचं यूज करू शकता. तुम्हाला खूप कमी ब्रोकर चार्जेस इयरली पे करावे लागतील. तिथे खूप सारे ऑप्शन्स आहेत, तिथला लिव्हरेज खूप छान आहे. सो हे माझ्याकडून होतं. तुम्हाला कुठलं ब्रोकरचं अकाउंट ओपन करायचं तुमच्या डिसाईड आणि शेअर मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. इट्स बेस्ट ऑप्शन.